सकाळी घरातून बाहेर पडताना लोकल, दुपारी कामानिमित्त लोकल, सायंकाळी घरी जाताना लोकल. मुंबईकरांचा रोजचा दिवस सुरू होतो तो लोकल पकडण्यापासून, तो संपतो देखील लोकलच्या प्रवासानेच. लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन. पण वाढती लोकसंख्या आणि मुंबईच्या उपनगरातून येणारे प्रवाशांचे लोंढे किंवा गाड्यांची कमतरता यामुळे लोकल खचाखच भरलेल्या पाहायला मिळतात. मात्र याचा परिणाम आता लोकांच्या जीवितावर होत असल्याचे दिसून येत आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान CSMTच्या दिशेने येणाऱ्या एका वळणावर सोमवारी मोठा अपघात झाला. या जीवघेण्या वळणाला 2 ट्रेन बाजूला आल्याने फुटब्रिजवर उभा असलेले प्रवासी एकमेकांवर आदळून खाली पडले. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 13 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, मुंबई लोकलमधून प्रवास करताना गेल्या 20 वर्षात हजारो प्रवाशांनी आपला जीव गमावला. याची सरासरी पकडली तर दररोज 7 ते 8 प्रवाशांचा समावेश होतो. काय सांगते आकडेवारी? या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पश्चिम रेल्वेच्या 1394 उपनगरीय लोकलमधून दररोज एकूण 35 लाखाच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. तर मध्य रेल्वेतून 1810 उपनगरीय लोकलमधून दररोज 40 लाखाच्या आसपास प्रवासी प्रवास करतात. विरार येथील प्रवासी यतीन जाधव यांच्या याचिकेवर उत्तर देताना पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मृत्यू झालेल्या प्रवाशांची माहिती दिली होती. या माहितीमध्ये धक्कादायक बाब समोर आली होती. यामध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार 2005 ते 2024 पर्यंत 51,802 जणांचा मृत्यू मुंबई लोकल प्रवासादरम्यान झाला आहे. या 51,802 मृत्यूंपैकी 22,481 जणांचा मृत्यू पश्चिम रेल्वेवर तर 29,321 जणांचा मृत्यू मध्य रेल्वेवर झाला आहे. यापैकी कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवली या 4 स्थानकादरम्यान सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेल्या अपघातात अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे. सर्वाधिक मृत्यू हे ठाणे आणि बोरिवली स्थानकात झालेले आहेत. तर 2023 मध्ये कल्याण स्थानकादरम्यान लोकलमधून पडून 114 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच वसई स्थानकादरम्यान 45 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितले की बहुतेक अपघात हे रूळ ओलांडताना तर काही अपघात गर्दीमुळे प्रवासी खाली पडल्यामुळे झाले. त्यातील काही अपघात हे रेल्वे रुळाला लागून असलेल्या खांबांमुळे, प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या फुटबोर्डमधील जागेत खाली पडल्यामुळे झाले. 20 वर्षात 50,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू म्हणजे दररोज सरासरी 7 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. मात्र गेल्या 15 वर्षात प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवताना मृतांची संख्या कमी करण्यात आम्हाला यश आल्याचे देखील रेल्वे मंत्रालयाने म्हटले. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करा.